विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा स्टडी प्लॅन देणार आहे. असा स्टडी प्लॅन देणार आहे, की जो तुम्हाला अगदी हिरो बनवेल. तुम्ही अगोदरपासूनच हिरो आहात. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही स्वतःला हिरो समजायला सुरुवात करा. तुमची पर्सनॅलिटी जबरदस्त आहे. तुम्ही इतका छान अभ्यास करताय. तुमच्यात काय कमी आहे? कुठला तणाव? काही तणाव नाहीये. बरं, आता मी जे सांगणार आहे, ते तुम्हाला फॉलो मात्र करायचं आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला निगेटिव्ह बोलायचंच नाहीये. माझ्याकडे अजून 20 दिवस आहेत. ऑलरेडी माझा अभ्यास चांगला आहे. ओके. त्याच्यामुळे मी हे बोलतच नाही बरं का आता. हा विषयच कॅन्सल. याच्याबद्दल बोलायचंच नाहीये. मग ठीक आहे, मी अगोदर अभ्यास केलेला आहे. आता रिवाईज कसं करू याचा प्लॅन द्या. देतो तुम्हाला प्लॅन. बरं, याच्यात महत्वाचं काय, की आपल्याला फिजिक्सचे किती टॉपिक आहेत रे? 16 टॉपिक आहेत. बरोबर? केमिस्ट्रीचे किती टॉपिक आहेत? 16 टॉपिक आहेत लक्षात घ्या. आणि मॅथ्सचे एक कमी आहे कदाचित बरं का. मग हे सगळं जर काउंट केलं तर आय थिंक 47 टॉपिक आहेत. फक्त, फक्त 47 टॉपिक आहेत लक्षात घ्या. फक्त बोलतोय मी अतिशय कमी टॉपिक आहेत लक्षात घ्या. एवढेसेच टॉपिक आहेत. पण आपल्याकडे वेळ किती आहे? तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं, की 20 दिवस वेळ आहे लक्षात घ्या आपल्याकडं. 20 दिवस म्हणजे खूप झाले. समजा आज 11 तारीख आहे. मग 12 तारखेपासून 31 तारखेपर्यंत ऑलमोस्ट 20 डेज आहेत. मग आपला प्लॅन काय तुम्हाला मी अगोदर सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या 20 दिवसामध्ये जे मी काही अभ्यास करणार आहे, ते सगळं मला रिवाईज करायचं आहे पुढच्या 1 आठवड्यामध्ये. म्हणजे किती तारखेपर्यंत? 7 फेब्रुवारीपर्यंत. याचा अर्थ काय झाला? मी वर्षभर अभ्यास केलाय. ओके. तो वन टाईम माझा परफेक्ट झालेला आहे. मग माझी पहिली रिव्हिजन या पुढच्या 20 दिवसात मला करायची आहे. दुसरी रिव्हिजन 7 तारखेपर्यंत मी फिनिश करणार 7 फेब्रुवारीपर्यंत आणि त्याच्यानंतर एक्झामच्या वेळेस मी जे काही करेल ना, ती माझी तिसरी रिव्हिजन असणार आहे. हां, 3-3 रिव्हिजन करायच्या आहेत आपल्याला. 3-3 रिव्हिजन. सर कसं करू ते सांगा? मी करणार 3 रिव्हिजन पण कसं करू? लोड येतोय. काय एवढे टॉपिक, तेवढे टॉपिक असं वाटतंय. अजून माझं काहीच झालं नाही असं वाटतं. अशी बोलणारी मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या. एकच स्ट्रॅटेजी मी आता ती फॉलो करतोय. ती आहे की डेली टॉपिक्स किती करायचे. ओके. आणि माझं टार्गेट एवढंच आहे की फक्त 2 टॉपिक. मग काय होणार सांगा बघू? आरामात होणार. पण थांबा. मी तुम्हाला सांगतो, की हे 2 टॉपिक ना, पण ना, आपण रँडमली कुठलाही उचलायचा नाहीये. ओळीनं म्हणूया आपण आणि याची सुरुवात तर आम्ही ॲक्चुअली केलेली आहे बरं का, लक्षात घ्या बाळांनो. ॲक्चुअली सुरुवात केलेली आहे. पहिले 3 दिवसात मुलांनी 6 टॉपिक संपवलेत. फिजिक्सचे पहिले 2, केमिस्ट्रीचे पहिले 2, मॅथ्सचे पहिले 2 झालेले आहेत. आज मॅथ्सचे पहिले 2 टॉपिक होतील 11 जानेवारी. मग 12 तारखेला फिजिक्सचा 3रा आणि 4था टॉपिक. काय करायचं या टॉपिकमध्ये सांगतो. लक्ष द्या. सर आम्ही थर्मोडायनामिक्स नाही केलं. त्यातलं ते न्यूमेरिकल्स टफ वाटतायत. डेरिव्हेशन डोक्याच्या वरून जातायत. सायकल कुठल्या कळतच नाहीत. राहू दे. नका करू ते. पण काय करा त्याच्यातल्या डेफिनेशन्स त्या कुठे अवघड आहेत? बिलकुल अवघड नाहीये. त्यात लॉ आहे. झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किती सोपं आहे. होणार. करायचंय. पण कसं करायचंय? इतकं परफेक्ट करायचंय, की जबरदस्त. आणि यात काय करतोय मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. मी रोज अभ्यास करणार आहे. रोज 2 टॉपिक फिनिश करत असताना, जे क्वेशन टफ वाटतायत त्या आपल्या 1 पेज स्ट्रॅटेजीमध्ये घ्या ते प्रश्न. म्हणजे काय प्रकार आहे, की पुढच्या 7 दिवसात मला ना अशाच प्रश्नांची रिव्हिजन करायची आहे, की जे ह्या पुढच्या 20 दिवसात मला ते टफ वाटले. करायचे तर आहेत. तुलनेत सोपे आहेत, की पण इझिली होत नाहीत. लक्षात राहत नाहीत. त्या प्रश्नांसाठी पुढचे 7 दिवस वापरायचे आहेत. बरं, जेव्हा म्हणतोय मी 1 पेज याचा अर्थ एकाच पानावर काय अख्खा धडा बसणार आहे का? नाही. मग तुम्ही काय करणार आहे, की तुम्ही तुमच्या नोट्स बनवणार आहात. फिजिक्सच्या नोट्समध्ये काय येणार रे? फॉर्म्युले येतील. केमिस्ट्रीच्या नोट्समध्ये काय येतील? रिएक्शन असतील तर रिएक्शन्स येतील, फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला येईल. एखादं टफ डेरिव्हेशन असेल फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 8-10च डेरिव्हेशन्स आहेत लक्षात घ्या. 8-10च डेरिव्हेशन्स आहेत. आणि तुम्ही ती परफेक्ट करणार मला माहिती आहे. मग तिसरा टॉपिक कुठला आहे? सांगतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. अजून कुठला रे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असा कुठला लॉ आहे का लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून कुठला लॉ आहे त्याच्यात मला तर आठवेना. तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कोणते-कोणते लॉ आहेत के-टी-जी मध्ये. सगळं करणार? सांगतो.
केटीजी हा टॉपिक म्हणलं, की मेयर्स रिलेशन आहे. आय-एम-पी क्वेशन मी देईल तुम्हाला. पण सांगू का? प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे ना, तो सगळ्यात इम्पोर्टंट आहे. प्रेशर काय फॉर्म्युला 1/3 डेन्सिटी इंटू आर-एम-एस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे बरं का लक्षात घ्या. मग मला सांगा हे टॉपिक काय अवघड आहे? बिलकुल अवघड नाही. होण्यासारखं आहे. पण थांबा. मी जी तुम्हाला स्ट्रॅटेजी द्यायला लागलोय, डेली 2 टॉपिकची स्ट्रॅटेजी आपलं ठरलंय ना 20 दिवसात. मग 20 दिवसात मग माझे 40च टॉपिक होतील. मी रोज 2 टॉपिक संपवले तर. ओके. मी तुम्हाला सांगतो टोटल 47 टॉपिक आहेत. अरे 40 जरी राहिले तरी 7 शिल्लक राहतात. पण असं होणारच नाहीये. रिझन सांगतो तुम्हाला मी. रोज 2 टॉपिक घेतले तुम्ही. डेली 2 टॉपिक्स घेतले, तर याचा अर्थ बघा मी तुम्हाला सांगतो. आता फिजिक्सचा 3रा आणि 4था टॉपिक आपण घेतलाय समजा. दिवसभरात का तेवढंच करणार आहे होय तुम्ही? नाही. मग त्यावेळेस तुम्ही एखादा केमिस्ट्रीचा पण टॉपिक करू शकताय. करायचंच आहे तुम्हाला. करायचंच आहे. पण आणखीन महत्वाचं, मी माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या काही टिपिकल मुलांबद्दल तुम्हाला सांगतो. ते मी त्यांची तयारी बघितलेली आहे. त्यांचा कसा अभ्यास चाललाय हे मला माहिती आहे. त्यामुळे ते अजून देखील सी-ई-टीचेच पेपर देतायत. ते लिहितायत. त्यांनी वर्षभर ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन क्लासेसमध्ये टेस्ट दिलेल्या आहेत, रिटर्न टेस्ट. काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना चांगलेच मार्क पडणार आहेत. मग अशा वेळेस ती मुलं अजून पण सी पेपर देतात. इम्प्रूव्हमेंट चालले त्यांचे. तेव्हा मला काय म्हणायचं आहे, की या स्टडी प्लॅननुसार रोज 2 टॉपिक झाले. चला माझं आज टार्गेट फिनिश झालं. मी आता झोपतो. नाही. हं, हे जे 20 दिवस आहेत ना, ह्या 20 दिवसात ना एवढा तुम्ही अभ्यास करणार आहात मला माहिती आहे, की तुम्हाला मग तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढलेला दिसेल. बरं आता ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो. आता या स्टेजला बरं का, की तुम्ही कुठल्याच सब्जेक्टमध्ये वीक नाहीये, कमकुवत नाहीये. तुम्हाला काहीही अवघड वाटत नाहीये लक्षात घ्या. ऑर्गेनिक वाटायचं, पण 4 व्हिडिओमध्येच तुम्हाला असे कमेंट यायलेत, की ऑर्गेनिक आता वाटतंय सोपं, होईल असं वाटतंय. पण त्यातला पॉइंट टू पॉइंट, लाईन टू लाईन मी जसं बोलेल ना, तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे ऑर्गेनिकच्या ह्याच्यामध्ये बरं का. तुम्हाला डेली आपण प्लॅन देतोय बरं का लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय ना, तारीख आहे 11 जानेवारी. मग आज मॅट्रिक्स आणि लॉजिकच्या टेस्ट आहेत. टेस्टच्या लिंक मी या व्हिडिओत पण देतो. यशची लिंक मी प्रोव्हाईड करतोय आणि आपल्या टेस्ट ह्या आपल्या ॲप्लिकेशनवरती आहेत. सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप्लिकेशन ओपन करा. स्टोअरमध्ये जाऊन वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. आज मॅथ्सचा पेपर आहे ना, मग मॅथ्सचा सेपरेट कोर्स आहे. त्याच्यावर तुम्हाला ती टेस्ट दिसेल. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स 2025 मध्ये दिसेल. त्याच्यानंतर ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये पण ती टेस्ट तुम्हाला दिसेल. ती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. चला पहिल्या 3 टेस्ट मी सगळ्यांसाठी फ्री ठेवतोय. सोल्युशन्स पण तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला सोल्युशन्स पण मिळतायत त्याच्यामध्ये. ती बघून तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा. ओके. बरं आता हे केल्यानंतर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढेल, की होतंय, होतंय. चांगलाच अभ्यास होतोय, होतोय. त्याच्यानंतर काय होईल, की आपण आत्मविश्वासानं पेपरला जाऊ. पहिली आणखीन महत्त्वाची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की 70 मार्काचा पेपरपैकी 35 प्लस जरी अटेम्प्ट असेल, 25 मार्काचा चांगला अटेम्प्ट जरी करून आला तुम्ही, चांगला म्हणजे 25 पैकी 25, 25 पैकी 22-23 पडतील, 20 पडतील असा अटेम्प्ट असेल, तरी तो ठीक-ठाक आहे. त्यातही ठीक-ठाक आहे. त्याचं तणाव, त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये आपल्याला. हे मला परीक्षेच्या वेळेस मग तुम्हाला सांगावं लागणारच आहे लक्षात घ्या. मग आता होतंय काय बघा. प्लॅन तर तुम्हाला दिलाय. प्लॅन सिंपल आहे. डेली 2 टॉपिक करायचे आहेत आपल्याला. बरं आणि ते करत असताना परत आपली जुनी स्ट्रॅटेजी कुठली? की त्या टॉपिक मधले पहिल्यांदा आता फिजिक्स असेल तर काय करूया माहितीये का? त्या टॉपिक मधले पहिले लॉज प्लस न्यूमेरिकल्स अगोदर करूया आपण. ओके. म्हणजे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं लगेच न्यूमेरिकल आहे. स्टोक्स लॉचं लगेच त्याच्या खाली न्यूमेरिकल आलं. पास्कल्स लॉ लगेच त्याच्या पुढे न्यूमेरिकल आहे. लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन लगेच न्यूमेरिकल आहे. म्हणजे मला लॉज झाल्यानंतर न्यूमेरिकल हवंय. इमिडिएटली हवाय तिथंच बरं का. त्याच्यानंतर लॉ आणि न्यूमेरिकल झाल्यानंतर मग त्या टॉपिक मधल्या डेफिनिशन्स करा. जर असेल तर न्यूमेरिकल ओके. न्यूमेरिकल आहे याचा अर्थ फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे याचा अर्थ मग एसआय युनिट विचारतील. मग डायमेन्शन्स पण आलं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग लॉ झालं, डेफिनिशन झालं. का सांगतो डेरिव्हेशन कडे जाऊच नका लगेच डायग्राम करा. एखाद्या असतील त्या टिपिकल डायग्राम त्याचा अभ्यास करा. एक्सप्लेन द टर्म नावाचे प्रश्न असतात ते करा. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश करा. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर फिजिक्समध्ये एवढं झाल्यानंतर जर तुम्ही अगोदर केलं असेल तरच डेरिव्हेशन रिवाइज करा. नाहीतर या मोमेंटला डेरिव्हेशन्स नका करू. हे माझं वैयक्तिक मत आहे. ओके. हे झालं फिजिक्सचा प्लॅन. आता केमिस्ट्रीचं काय करायचं? सिंपल तसंच. पण केमिस्ट्रीचं मी तुम्हाला सांगतो स्टार्टलाच मी डेरिव्हेशन करा म्हणतो. असेल तर?
सॉलिड स्टेटमध्ये कुठे आहे? आहे. ते विचारतात काय माहितीये का? की डेन्सिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करा. कुठे एवढं अवघड आहे? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. पुस्तकात सिंपल आहे. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला A क्यूब. मासचा फॉर्म्युला काय? मग मास ऑफ 1 एटॉम काढायचं, की एटॉमिक मासला अवोगॅड्रोज नंबरने डिव्हाईड करायचं. बस आता तो जो टॉपिक आहे सॉलिड स्टेट त्यात सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड त्याच्यानुसार नंबर ऑफ एटॉम चेंज होतात की नाही? मग मास पण चेंज होणार ना. मग त्याला N न मल्टिप्लाय करायचं आणि अशा रीतीने सिंपल फॉर्म्युला तयार करायचा विचारलंय परीक्षेत. मग केमिस्ट्रीमध्ये पहिले 5-6 टॉपिक आहेत ना, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स पर्यंत, डेरिव्हेशन. डेरिव्हेशन झालं की मात्र डेफिनिशन घ्यायच्या बरं का. ढिगाण आहेत, भरभरून डेफिनिशन्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. मग डिस्टिंग्विश कमी प्रश्न आहेत. अजून काय उरलं रे डेरिव्हेशन, इकडे राहिलं सांगतो लॉज वगैरे. ओके. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये पण डायग्राम आहेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्येच आहेत. त्यातल्याच विचारल्या जातात. बास ना. मॅथ्समध्ये काय करायचं सांगतो लक्षात घ्या, की मॅथ्समध्ये मात्र टॉपिकमध्ये असतील तर थेरम अगोदर करायचे आणि त्याच्यानंतर ओन्ली पी-वाय-क्यूज बास. आता ती वेळ नाहीये. फक्त पी-वाय-क्यू. फक्त पी-वाय-क्यू लक्षात घ्या. आता काय होणार माहितीये का, मी असं बोलतोय हे शॉकिंग वाटेल तुम्हाला, पण फक्त पी-वाय-क्यू पुष्कळ झाले. खूप झालं लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा प्रॉपर प्लॅन लक्षात आलाय. ओके. मी सांगितलंय, सांगतोय हे अनुभवातून सांगतोय आणि आपल्याकडं हा मोठा आकडा आहे बरं का. 20 दिवस आहेत आपल्याकडं. या दरम्यान सुट्ट्या नाहीयेत बरं का. बर्थडे सेलिब्रेशन नाहीये. कुठे यात्रा-जत्रा नाहीये. सण असू दे, सण साजरे करतील घरातले. यावर्षी तेवढ्यापुरतं थोडंसं काय असेल ते करायचं आणि अभ्यासाला बसायचं. ओके. मग आता मी हा व्हिडिओ थांबवतोय. मला आशा आहे मला सपोर्ट तुमचा मिळतोय. अभ्यास करून तुम्ही मला सपोर्ट देताय. रिझल्ट तुम्ही लावून दाखवणार आहे. ऑल द बेस्ट.